प्रत्येक प्रवासाची एक कथा आणि इतिहास असतो आणि तोच इतिहास अनुभवायला आपण आलो आहोत खिद्रापूरला. नमस्कार, मी प्राजक्ता आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण आलो आहोत खिद्रापूर मधील कोपेश्वर महादेव मंदिरात. चला तर मग. कोपेश्वर महादेव मंदिर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथे कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं अत्यंत प्राचीन, भव्य आणि शिल्पकलेचा अद्भुत नमुना असलेलं मंदिर आहे. या मंदिरावरील प्रत्येक कोरीव काम हे लक्ष वेधून घेणार आहे. मंदिराची शांतता, इथलं पावित्र्य, इथली प्रत्येक मूर्ती आणि भिंतीवरचं कोरीव काम या मंदिराच्या भव्यतेचं प्रतीक आहे. गर्भगृहात शिवलिंग विराजमान असून त्यासमोर थोपेश्वर देखील आहे, जे या मंदिराला आणखी वेगळंपण देतं. आणि हेच भक्त आणि पर्यटक दोघांनाही भुरळ घालणार आहे. त्यामुळे हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून इतिहास, कला आणि अध्यात्म याचा सुंदर संगम मानला जातो. तर आपल्या आजच्या या ब्लॉग मध्ये आपल्यासोबत आहेत आप्पा, जे आपल्याला मंदिराची थोडक्यात माहिती देतील. नमस्कार आप्पा. आपण आज जाऊया. हो. आता ना आपण जे आलो, आपण ज्या मंदिरामध्ये आलात तेव्हा आपण जेव्हा इकडे आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतलात ना, तर तिकडे आपल्याला 2 लिंग दिसतात. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, त्या दोन्ही लिंगाचं जे डायरेक्शन आहे ते साऊथ फेस आहे. बरोबर. दक्षिणमुखी शिवलिंग आपल्याला खूप रिअर मिळतो, जे की या मंदिरामध्ये पाहायला मिळतो. 2 झाले. आणि तिसरी गोष्ट, त्या शिव मंदिर आहे, पण शिव मंदिर असून देखील आतमध्ये नंदी भगवान नाहीये. हो. म्हणजे नंदी विरहित हे शिव मंदिर आहे. 3 झाले. आणि चौथी गोष्ट, आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, आपल्या डोक्यावर त्याचं ओपन मध्ये कुठं नसतं पाहण्यासाठी, ओपन मध्ये छत नसल्यासारखं असं या मंदिरामध्ये पाहायला मिळतात. अशी या मंदिराची 4 वैशिष्ट्ये पाहायला मिळतात आपल्याला. आणि हे मंदिर बनवण्यासाठी साधारणतः कालावधी हा 400 ते 500 वर्षाचा कालखंड लागलेला आहे. सुमारे 1400 वर्षांपूर्वी बांधलेलं हे हेमाडपंथी शैलीतील अद्भुत मंदिर आहे. आणि याचं मुख्य आकर्षण म्हणजे याची रचना. 1400 वर्षापूर्वी हे मंदिर बनवत असताना या मंदिरासाठी जो काही हा दगडाचा वापर करण्यात आलेला आहे त्याला ब्लॅक बसॉल्ट असं म्हणलं जातं, जो की या मंदिराच्या आसपास म्हणजे इथून 80 ते 90 किलोमीटरच्या अंतरामध्ये तो दगड कुठे नाही मिळतो कुठे कोल्हापूरच्या पुढे जिथं सह्याद्री पर्वत रांगा वगैरे मारतात तिथून हा दगड मिळतो. त्यानंतर हा मंदिराचा जो भाग आहे, हा मंदिराचा आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्याला स्वर्ग मंडप म्हणलं जातं. अशी या 4 टप्प्यामध्ये हे मंदिर आहे. त्याच्या आतमध्ये गेलात की त्याला सभा मंडप म्हणलं जातं, आणि त्याच्या आतमध्ये गेलात की त्याला अंतराळ म्हणायचा एक भाग आहे. इकडे ज्या ठिकाणी आपण पालखी ठेवली एक जी जागा आहे त्याला अंतराळ म्हणतात, आणि त्यानंतर त्याला गर्भगृह किंवा गाभारा म्हणलं जातं. तर त्याला स्वर्ग मंडप का म्हणलं जातं, तर पूर्वीच्या काळी ज्या ठिकाणी आपण उभे आहोत या ठिकाणी यज्ञ वगैरे व्हायचं, आणि ते यज्ञाचं धूर जाण्यासाठी म्हणून हा 13 फुटाचा वरती व्यास जो सोडलेला आहे ओपन मध्ये जो भाग आहे, तर त्याला गवाक्ष असं म्हणलं जातं. तर आपण ज्या पाषाणावरती आपण उभं आहोत, आपल्या खाली जो गोलाकार असा जो दगड आहे त्याला रंगशिळा असं म्हणलं जातं. आपल्याकडे आता इथे नोव्हेंबर महिना येतो, त्या नोव्हेंबर महिन्यामध्ये एक दिवाळी असते. दिवाळीच्या नंतर येणारी एक पौर्णिमा असते, जी की ज्याला महाराष्ट्रामध्ये त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखलं जातं, भारतामध्ये त्याला कार्तिक पौर्णिमा या नावाने ओळखलं जातं. त्याच पौर्णिमेच्या मध्यरात्री 12च्या दरम्यान या गवाक्षाच्या बरोबर मध्यभागी चंद्र येतो. फोटो मला दाखवला होता तो. खूप सुंदर दिसतो तो. तर त्या पद्धतीने ह्याला रंगशिळा असं म्हणलं जातं. तर त्यानंतर या मंदिरामध्ये जे टोटल पिलर्स आहेत असे एकूण 126 खांब आहेत. एकूण खांब 126 आहेत. त्यापैकी 48 खांब आपल्या स्वर्ग मंडपामध्ये आहेत. आणि त्या 48 खांबापैकी हे 12 खांब आपल्या समोरचे दिसतात का, जे 12 खांब आहेत त्या 12ही खांबांना अष्टदिक्पालांचे खांब असं ओळखलं जातं. तर ही झाली स्वर्ग मंडपाची माहिती. जसं की ना आपण इकडे आपल्याला 2 लिंग दिसले आहेत. त्या दोन्ही लिंगाचं मुख्य दक्षिणमुखी आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे इकडे नंदी नाही आहेत. मी तुम्हाला विचारणार होते. तर त्याबद्दल या मंदिराबद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते की काय, इथे शिव आणि सती असे बोललं जातं की शिव म्हणजे शंकर आणि सती म्हणजे पार्वतीच्या अगोदरची पहिली पत्नी सती किंवा दाक्षायणी म्हणलं जातं. दाक्षायणी का म्हणलं जातं, तर ती दक्ष राजांची कन्या असते. दक्ष राजांना एकूण 27 कन्या असतात, त्यातली सर्वात छोटी कन्या सती असते. तिचे वडील दक्ष राजा प्रजापती यांना फक्त मुली असतात, मुलगा नसतो. त्या कारणासाठी त्यांना एक मुलगा हवा असतो. त्या कारणासाठी त्यांनी एक पुत्र कामेष्टीच्या यज्ञाचं आयोजन केलं असतं. तर आपले हे जे गाव आहे त्या गावाची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की या गावाला असं तिन्ही बाजूने कृष्णा नदीनं वळसा घातलेला आहे. यू शेप मध्ये नदी आहे. आपल्या दक्षिण नदीच्या प्रवाहाच्या पलीकडे एक येडूर नावाचं गाव आहे, जे की तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव, कर्नाटकामध्ये. त्याच गावामध्ये दक्ष राजा प्रजापती यांनी
ते पुत्रकामेतीचं यज्ञाचं आयोजन केलं असतं. पण त्या यज्ञाला सर्व मुली आणि सर्व जावयांना ते आमंत्रित करतात, फक्त शिव आणि सीतेला आमंत्रित नाही करत. कारण का ती जी सती असते, दक्ष राजांच्या मर्जीच्या विरोधात जाऊन शंकरांच्या बरोबर लग्न केल्यामुळे ते त्यांना आमंत्रित नाही करत. पण ही गोष्ट दक्ष राजांनी त्या ठिकाणी यज्ञ ठेवले, ही गोष्ट जेव्हा इकडे सतीला कळते, तेव्हा सती या शंकरांच्याकडे हट्ट करून त्या नंदींच्यावरती स्वार होऊन त्या तिकडे जातात. त्या ठिकाणी गेल्यानंतर बाहेर नंदीला सोडून जेव्हा सती आतमध्ये प्रवेश करते, प्रवेश केल्यानंतर दक्ष राजा प्रजापती सतीचा अपमान करतात आणि तो अपमान त्या सतीला सहन न झाल्या कारणाने त्या तिकडे चालू यज्ञकुंडामध्ये आहुती घेते. सतीने त्या ठिकाणी आपले प्राण दिले. ही गोष्ट जेव्हा इकडे शंकरांना कळते, तेव्हा शंकर हे दक्षिणेकडे मुख करून ते आपले इथे जटा आपण ते कोपलेत. कोप म्हणजे राग, कोपलेला ईश्वर म्हणजेच कोपेश्वर. कोपेश्वर. आपण जसं आता महालक्ष्मीच्या मंदिरामधल्या किरणोत्सवाबद्दल ऐकल्या, तर तसं काही इथे असतं का? हो, असतं ना. तिथे ना दरवर्षी आता चंद्र जसा कार्तिक पौर्णिमेला मध्यभागी येतो, त्याच पद्धतीने इकडे मे महिन्याच्या दरवर्षाच्या मे महिन्याच्या 5, 6 आणि 7 या तिन्ही तारखांना तो जो नगारखाना दिसतो का आपल्याला, त्या नगारखान्याच्या वरून ते थेट त्या शिवलिंगापर्यंत सूर्याची किरण पोहोचतात. पण त्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये ना मावळत्या सूर्याचे म्हणजे अस्त होणाऱ्या सूर्याची किरण आतमध्ये जातात. कारण का तर ते वेस्ट म्हणजे पश्चिमाभिमुख मंदिर आहे. बरोबर. त्या पद्धतीने तिकडे सूर्याची किरण आतमध्ये जातात. पण कशा पद्धतीने पहिल्या दिवशी चरणापर्यंत, दुसऱ्या दिवशी कमरेपर्यंत आणि तिसऱ्या दिवशी माथ्यापर्यंत या पद्धतीने सूर्याची किरण आतमध्ये जातात. आता हे जे मंदिर आहे हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. आणि त्या आपल्या महालक्ष्मीच्या मंदिरापेक्षा या मंदिराची लांबी 300 तशी जास्त आहे इकडे. त्याच पद्धतीने त्यातला जो मधला जो म्हणजे 5, 6 आणि 7 या ज्या काही 3 तारखा आहेत, त्यातली एक मधली तारीख येते ती म्हणजे 6 मे. 6 मे हे आपला कोल्हापूर जिल्ह्याचा जसा झिरो शॉडी जो मानला जातो, शून्य सावलीचा दिवस, त्या दिवशी इथे सूर्य मध्यभागी येतो. आणि तो जेव्हा सूर्य मध्यभागी येतो, जेवढा त्याचा टॉप आहे म्हणजे त्याचा जो व्यास आहे, तेवढी सूर्याची किरण खाली आली पाहिजेत. म्हणजे हा जो खालचा भाग आहे हा सिमिलर तेवढाच असला पाहिजे. पण यामध्ये जर पाहिला त्याचा जो टॉप लेवल आहे ना, तिथपर्यंत त्याचा व्यास हा सिमिलर आहे, वरचा आणि खालचा. साईडचा जेवढा भाग आहे 4 ते 5 इंचाचा तो जास्तीच आहे. पण त्याच पद्धतीने तो सूर्य मध्यभागी गेल्यानंतर जेवढा त्याचा व्यास आहे तेवढ्याच खाली आल्यानंतर बरोबर त्याचा जेवढा टॉप आहे तेवढंच एक्झॅक्टली तेवढाच तो सूर्याचा किरण तिकडे कव्हर केले जातात. साईडचा भाग सावली असते, आपल्याला त्याला झिरो शॉडी डे म्हटलं जातं. त्याचप्रमाणे आपलं शिवरात्री आणि तेव्हा पण खूप मोठा उत्सव असेल इथे. महाशिवरात्रीला इकडे खूप मोठा उत्सव असतो. इकडे दूध प्रसाद, दूध म्हणा किंवा शाबू खिचडी म्हणा वगैरे इकडे प्रसादाचं वाटप केलं जातं. आणि श्रावणातले 4 येऊ देत किंवा 5 येऊ देत, किती सोमवार आले ना तर तेवढे सोमवार तिकडे प्रसादाचा हे केलं जातं. कार्तिक पौर्णिमेच्या मध्यरात्री जेव्हा चंद्र मध्यभागी येतो त्या दिवशी इकडे खूप मोठ्या प्रमाणात तिकडे पर्यटक येतात, व्हिजिट करतात. दीपोत्सव साजरा केला जातो इकडे. या मंदिराच्या रचनेत एक गजपट्टा आहे, ज्यामध्ये 92 हत्ती कोरल्या आहेत. मंदिराच्या सभोवती हत्तींची ही एक रांग असून विशेष म्हणजे प्रत्येक हत्तीवर कोरलेले दागिनेही वेगळे आहेत. मंदिरात स्वर्गमंडपासोबतच आणखी एक आकर्षण आहे, आणि ते म्हणजे इथला देवनागरी लिपीतील शिलालेख. नमस्कार, तुमचं नाव? माझं नाव दयानंद खानोरे. मी एक म्हणजे सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून आम्ही बरेच वर्ष इथं काम करतोय मंदिरामध्ये. ओके. तर आपलं प्रथमतः या मंदिरामध्ये स्वागत आहे. म्हणजे असे चांगले ब्लॉग घडावेत आणि त्यानुसार लोकांच्या पर्यंत ते पोहोचावं असं आमची इच्छा आहे आणि त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. माझा प्रश्न असा होता सर की आजकाल सोशल मीडियामुळे बरेचसे यंगस्टर्स किंवा पर्यटक आपण म्हणतोय की आता सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे आपण दोन्ही म्हणतो, तर तसं आता खूप लोकांची गर्दी आपण बघतो की कोपेश्वर मंदिरात आहे. तर या गोष्टीचे फायदे ऑब्व्हियसली आपल्या मंदिराला किंवा आपल्या गावाला होतच असतील, पण त्याचे काही तोटे आहेत का किंवा काही दुष्परिणाम आहेत का जे आपण प्रखर्षाने जाणवत आहेत तुम्हाला आणि तुम्ही सांगू इच्छिता की इथे येणारे पर्यटक म्हणा किंवा भाविक म्हणा त्यांनी ते नियम पाळावे किंवा काही असं? नक्कीच. सर्वात प्रथम आपण जर पाहायला गेलं तर 2019 पर्यंत आपण या मंदिरात पाहायला गेलो तर अजिबात पर्यटकांची गर्दी दिसत नव्हती. पण 2019 मध्ये कोरोना आल्यानंतर काही गोष्टी चांगल्याही घडल्या, काही गोष्टी वाईट घडल्या. पण वाईट गोष्टी आपण सोडल्या तर चांगल्या गोष्टी ह्या घडल्या की सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर झाला आणि त्यानंतर मग पर्यटकांचा इकडे ओघ वाढला. बऱ्यापैकी शासनालाही माहित नव्हतं की हे गाव आपल्यात आहे. म्हणजे आमच्यापैकी बराचसा भाग थोडा कर्नाटकमध्ये येतो, थोडा महाराष्ट्रामध्ये येतो, त्यामुळे शासनानं पूर्णपणे दुर्लक्षित केलेलं. पण सोशल मीडियानं किंवा तुमच्यासारख्या ब्लॉगर्सनी बऱ्याचशा लोकांनी पोस्ट करून ह्या प्रचार प्रसार केला आणि मग त्याच्यानंतर हे चालू झालं. पण आपण जसं म्हणलं की सोशल मीडिया हा जसा चांगला आहे तसा
वाईट ही आहे, दुधारी तलवार आहे. बरोबर. वापर कसा करायचा ते आपल्यावर आहे. बरोबर. बऱ्याच वेळा आपण बघतोय की चुकीच्या प्रकारचे कपडे घालणे, म्हणजे सर्वात महत्वाचं हे श्रद्धास्थान आहे. आणि श्रद्धास्थान आहे त्याच तर आम्ही पाळतोच, प्रत्येकाला आपापली भक्तिप्रिय असते. पण त्यापेक्षा ह्या मंदिराला इतिहास आहे. जसं आपण म्हणतो की शिलार राजांचा इतिहास आहे, त्याच्यानंतर अजून बरेचसे राजे झाले, त्या सर्वांचा इतिहास आहे. पण त्या राजांचा इतिहास समजून घ्यायला येणारे लोक खूप कमी पाहिलेत आम्ही. इथं आल्यानंतर पहिल्या लोकांचा असं समज असतो की मला स्वर्ग मंडपामध्ये सेल्फी काढायचा आहे किंवा मला अजून कुठेतरी सेल्फी काढायचं आहे. पण मंदिराचा इतिहास समजून न घेता फक्त 4 फोटो काढले आणि इथून गेले. किंवा बऱ्याच वेळा असं आम्ही बघतोय की दारू पिऊन येणारे लोक आहेत किंवा 31st ला सेलिब्रेशनच्या मूडमध्ये येणारे लोक आहेत. पण ते अशा वेळा ते पावित्र्य राखलं गेलं पाहिजे आणि सोशल मीडियानं त्या गोष्टीचा पण प्रचार प्रसार केला पाहिजे किंवा त्याच्याविषयी आपण लोकांना समजावून सांगितलं पाहिजे की आपली संस्कृती किती श्रीमंत होती. आज आपण काय करतोय, पाश्चात्य संस्कृतीचं आपण अनुकरण करतोय आणि आपली संस्कृती आपण विसरतोय. पण आपली संस्कृती इतकी श्रीमंत होती, ते हे वास्तू बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आजही आपल्याला हे बांधणं सोपं नाही. आज एखादं बांधलेला ब्रिज 100 वर्ष टिकणं अवघड आहे. तर त्या गोष्टी सोशल मीडियातनं सांगणं आवश्यक आहे. इथं आल्यानंतर बिभत्स कपडे घालून तुम्ही फोटो काढणे किंवा चुकीच्या पोज देणे, बऱ्याच वेळा आम्ही बघतो की चुकीच्या पोज मध्ये पण फोटो काढले जातात. तर याचं पावित्र्य इतर राखलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बाहेर त्या सगळ्या गोष्टी करायला मिळतात, पण इथं आल्यानंतर ते पावित्र्य राखलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. मंदिराचं पावित्र्य राखणं म्हणजे नक्की काय? तर इथल्या वास्तूला, इथल्या इतिहासाला आणि इथल्या प्रत्येक गोष्टीला मनापासून जपणं आणि त्याचा आदर करणं. हे मंदिर त्याच्या रचनेसह त्याच्या इतिहासासाठी सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि त्यासोबतच प्रसिद्ध आहे इथला स्वर्गमंडप, अष्टदिक्पाल, शिलालेख, मंदिरावरील कोरीव देवदेवता, विरगळ, गजपट्टा, नरपट्टा, कोपलेल्या महादेवाची कथा आणि त्याचा राग शांत करणारा थोपेश्वर सुद्धा. तर नमस्कार, आपल्या ब्लॉग मार्फत मला एक हा संदेश पाठवायचा आहे की येणाऱ्या पर्यटकांना किंवा भाविकांना इथे जर सॅटर्डे संडे किंवा शनिवार रविवार असेल किंवा जे काही गर्दी असते, त्या गर्दीच्या वेळेला प्रत्येकाने आपापले जे पर्यटक वगैरे येतात त्यांच्यापैकी काही भाविक किंवा पर्यटक असे असतात की इथे वरती चढून फोटो घ्यायचा किंवा वरती मुलं चढतात किंवा हे होतं. पण त्यामध्ये काय होतं, असा हा डॅमेज झालेला एक काही भाग आहे इकडे, की इकडे ना हा वरती जर पाय ठेवला तर हा दगड ढासळण्याची जी भीती असते, हा डॅमेज झालेला आहे. वरती इकडे पोल सुद्धा एक 2019च्या महापुरामध्ये थोडेसे 2 पोल खचलेले आहेत. त्या खचल्या कारणानं तो डॅमेज सुद्धा झालेला आहे. पण त्या पद्धतीने तसं काही होऊ नये आणि प्रत्येकाने त्याचं हे पाळावं असं मी आपल्याला रिक्वेस्ट करतो इकडे. जसं आपल्याला आप्पांनी आता सांगितलं की आपल्याच काही चुकांमुळे आपण आपल्या संपत्तीला इजा पोहोचवतोय, आपणच नुकसान करतोय, तर तिला जपण्याची जबाबदारी सुद्धा आपणच घेतली पाहिजे ना. इतिहास जिथे थांबत नाही तर तो बोलतो. इथल्या प्रत्येक दगडामध्ये शिवशक्ती असण्याची जाणीव होते. तेच हे पवित्र स्थान म्हणजे खिद्रापूरचं कोपेश्वर महादेव मंदिर. जमल्यास नक्की भेट द्या.